नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत छान अशा पालकच्या पुऱ्या। खायला पण खूप हेल्दी आहेत, पौष्टिक पण खूप छान आहेत आणि चवीला पण अप्रतिम आहे, जेणेकरून लहान मुलं पण खातील बघा। आणि पटकन होते ही रेसिपी। तर चला आपण बघूया। पालकची ना फक्त पानं घ्यायची। देठाचा आपण सूप वगैरे केला तरी चालतो। आपल्याला ह्या पुऱ्यांसाठी ना फक्त पानं घेतली तरी चालतात। देठ जर आलं ना पुरी लाटताना, तर मग ती आपली पुरी फाटण्याची शक्यता असते, त्यामुळं देठ नाही घ्यायचं। देठला आपण अवॉइड करायचं। आणि अशा प्रकारे हे पानं घेऊन ना बारीक त्यांची कट करून घेऊयात आपण। बघा, हे जे पालक कट करून घेतलेलं आहे ना, ते सगळं आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून घेऊया। याच्यामध्ये आता नाही बसत आहे। हिरव्या मिरच्या बघा, तुमच्या चवीप्रमाणे तिखट कमी त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी तर थोडंसं तिखटाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे। लसूण घेतलेला आहे बघा मी, आणि ओवा आता पण घ्यायचा आहे आपल्याला याच्यामध्ये थोडासा, मिक्सरला ग्राइंड करताना। आणि कलर बघा किती हिरवागार मस्त सुंदर आलेला आहे। इथं मी बेसनचं पीठ घेतलंय बघा थोडंसं, त्याच्यामुळं पण क्रिस्पीपणा येतो। इथे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कारण आता माझ्याकडं रवा नाही आहे, त्यामुळं तुमच्याकडे जर रवा अवेलेबल असेल तर रवा तुम्ही घ्या। आता माझ्याकडे रवा नव्हता, त्यामुळं मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे गव्हाचं पीठ आहे बघा। गव्हाचं पीठ मी थोडं थोडं घेते, जसं लागल तसं आपण। ओवा मी तर परत थोडासा क्रश करून घेते, कारण त्याला स्मेल येतो असं पिठाला पण छान। आणि ते तीळ चल झालं। कोथिंबीर बघा, चवीपुरतं मीठ। जेवढं आपलं सारण झालं होतं ना, तेवढ्यातच पीठ मळायचं आहे। एक्स्ट्रा पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे बिलकुल याच्यामध्ये। तर माझं पण बरोबर परफेक्ट झालेलं आहे सारण। या पुऱ्या बघा तुम्ही प्रवासात चांगले 4 ते 8 दिवस प्रवासासाठी घेऊन जाऊ शकता। टिकतात पण त्या छान, आणि चवीला पण खूप छान लागतात। तेल लावून घ्यायचं, जेणेकरून त्याचा कलर पण हाय असा राहतो। पीठ मळून झालेलं आहे। आपल्याला एक 5 ते 10 मिनिट असंच ठेवायचं आहे पीठ भिजायला, जास्त वेळ ठेवायचं नाही। आणि जसं आपण नेहमी पुऱ्यांना पीठ भिजवतो ना घट्ट, तसंच त्याचं प्रमाण ठेवायचं आहे, घट्टच ठेवायचं आहे बघा, जास्त पातळ नाही करायचं। एक 5 ते 10 मिनिटांनी मग आपण याच्या पुऱ्या लाटायला घेऊया। इथे बघा, आपण असं गोळे करून ठेवलं की फटाफट लाटायला जमतं। आणि मी ते दाखवते, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण आहे, असं मीडियम साईजमध्ये आपण लाटून घेऊयात आणि तळून। तेल बघा तापलेलं इथे। आता पुढे बघा कशी टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे। बघा
जरासा बदामी कलर येईपर्यंत ना छान असे खरपूस अशी तळून घ्यायची. आता मी पुढच्या पुऱ्या पटापट अशा लाटून आणि तळून घेते, म्हणजे मुलांना पण गरम गरम खायला त्या चांगल्या वाटतात. हे बनवताना ना गॅसचं प्रमाण आपलं मीडियम आणि हायच ठेवायचं. खूप थंड तेल असेल तर मग ते पीठ आहे ना तेल शोषून घेतो. त्यामुळं मीडियम टू हायच गॅसचा स्पीड ठेवायचा. बस बंद कर. ह्या पुऱ्या तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता किंवा शेजवान चटणी बरोबर पण छान लागतात. तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये.